प्रकाश महाजनांनी भाजपवर टीका केली आहे। भाजपला मुंडे महाजन नकोसे झाल्याचं त्यांनी म्हटलंय। भाजपनं पक्षात प्रवेश न दिल्याचा महाजनांनी आरोप केलाय। भाजपमध्ये राम न उरल्याचा महाजनांनी आरोप केलाय। प्रकाश महाजन भाजपमध्ये जाणार होते, मात्र भाजपला आता महाजन मुंडे नावही नको आणि वारसाही नको असा टोला शिवसेनेच्या शिंदेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी भाजपला लगावलाय। भाजपमध्ये आता राम उरलेलं नाही, त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केल्याचं त्यांनी सांगितलंय। ही शिंदेची सेना नाही तर हीच खरी शिवसेना आहे असं त्यांनी म्हटलंय। मुंडेंची तुम्ही निकटवर्ती आहे, हे महाजन मुंडे पण नको आहे? विचार कुठं पाहताय साहेब? प्रमोद महाजनला जाऊन 19 वर्ष झाले, गोपीनाथराव मुंडेला जाऊन 11 वर्ष झाले। विसरलं भाजप? विसरलं का काय माहित नाही, पण भाजपमध्ये मी काय म्हणलं की माझ्या नातीनं मला हा प्रश्न विचारला की आजोबा तुम्ही भाजपमध्ये जाणार होते। मी म्हणलं बेटा मी भाजपची एंट्रन्स एक्झाम पास नाही झालो, त्याच्यामुळे मला प्रवेश नाही दिला। आणि हे एंट्रन्स पास व्हायला काय करावं लागतं सध्या? भाजपच्या कॅबिनेट मंत्र्याला भाजपच्याला शिव्या द्यावं लागतात, भ्रष्टाचार करावा लागतो, एखाद्या मुलीवर अत्याचार करावा लागतो, मग तिला पैसे देताना पकडावं लागतं। हे सगळं केल्यावर मग ते कॅबिनेट होतात, ते आमदार होतात, मग कुठंतरी जमिनीचा घोटाळा करावा लागतो। तसलं काही आपण करू शकलो नाहीत ना। निर्बळ माणूस नकोय भाजपला? बिलकुल नको आहे। अहो, ज्या दिवशी त्यांनी अजितदादावर सरकार स्थापन केलं त्या दिवशीपासून आणीबाणीत मिळणारी पेन्शन बंद केली मी।